ग्राउंड नंबर 2 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. सर काही इशारा काय येतोय सर? संजय सर माईक पाहिजे का? अंकुर आमचे झिरांना सपोर्ट करत आहे बसलेले झिरांना बसलेले त्यांचा आवडता संघ खेळतो वाटतो व्हाईट ड्रेसवरती. राहुल कुठे? राहुलला बोलवा. राहुल अंतिम सामन्यामध्ये महिला गटांच्या सामन्यामध्ये ओमकार वेशवी हा सामना फायनलमध्ये प्रवेश पात्र ठरलेला आहे. अभिनंदन ओमकार वेशवी. चालू सामन्यामधून येणारा संघ विजयास पात्र ठरले. अनिल राऊत सर मैदानाकडे बोलू का? आपण मैदानाकडे चला ना. अनिल राऊत सर तडापा. अनिल राऊत सर या. जे पंच आहे त्यांनी लगेच ताबा घ्यायचा आहे. जे रेफरी आहे कॅमेरा समोर बसलेले आहेत त्यांनी पुढे जाऊ नये. अनिल राऊत सर या लवकर या. आलेला आहे आणि त्यामध्ये पाणी चालू आहे आणि जाऊन आहे तिथे आहे. होत आहे का ऑपरेट? राऊत सर या तर लवकर या. सरळ दिलं तपासणी चालू दिलं. हे झाला चालू घे. हो चालू झाला. चालू झाला ना. सामन्याला मला वाटतं सुरुवातीला पुन्हा एकदा सामना सुरू झालेला आहे. दत्तात्रय स्पोर्ट बनवेल विरुद्ध कमाला स्पोर्ट बनवेल असा मॅच एक गुणाने सुरुवात झालेली आपण बघतोय. जिथे आपण बघतोय कमाला स्पोर्ट बनवेल संघाची रेडर रेडवरती आलेली आहे. कमाला स्पोर्ट बनवेल संघाची जी पुन्हा रिव्ह्यू घेतलेला आहे ग्राउंड नंबर 2 वरती. दत्तात्रय स्पोर्ट बनवेल संघाची रेडर जर्सी नंबर 8 आपण बघतो. एकटा पाणी एकटाने बळतले त्याला प्रत्युत्तर रचना मात्रेचं. रचना मात्रे तर जसे टोटच ऑफरफिल लाख जवाब तुमच्याशी आपण बघतोय. रचना मात्रेचा पहिला पॉईंट रचना मात्रे आपल्या संघाला मिळून दिलाय. 2-1 अशा फरकाने सामना सुरू झाला आहे. पनवेल विरुद्ध पनवेल हा मॅच अगदी टॉप रोमांचक होईल. कारण दोन्ही संघ तगडे आहेत, मजबूत आहेत. कर्नाळा स्पोर्ट पनवेल विरुद्ध दत्तात्रय स्पोर्ट पनवेल. लक्ष्मण पाटील कोच आहेत ते दत्तात्रय स्पोर्ट पनवेलचे आणि गणेश भुवड हे कर्नाळा स्पोर्टचे कोच. अत्यंत मेहनत घेऊन या दोन्ही संघांची बांधणी केलेली आहे. रेडवरती आहे अर्थात कर्नाळा स्पोर्ट पनवेलची रेडर. सदस्य अधिक प्रकारे बळतोय. आता 3-1 दिवसापर्यंत 3-1 असा विरोधाला आपण बघतोय. ह्याबाबतची जास्ती प्रदान केलेली रायडर दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघाची समज करण्याची रेड आणि जबरदस्त रेड सुपर रेड होता या ठिकाणी या मॅचमध्ये पहिली सुपर रेड.
इथे दत्तात्रय स्पोर्ट बरोबर संघाने मात्र 4-3 अशा फरकाने आघाडी प्राप्त केली. पहिल्या काही क्षणामध्ये कर्नाळा स्पोर्ट बरोबर आघाडीवरती आपण बघितला, परंतु एक सुपर एक सामना आता जरूर बदलून जातोय आणि 4-3 असा फरक या मॅचमधला आपण बघतोय. कर्नाळा स्पोर्ट बरोबर संघाची आघाडीची रायडर जर्सी नंबर 12 रश्मी पाटीलची रेड. रश्मी पाटील रेडवरती आहे. रिंग हाताने परतले रश्मी पाटील. राईट कॉर्नरवरची डिफेन्स 4शी डिफेन्स आणि 4च्या डिफेन्समध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 आपण बघतोय. ती म्हणजेच दत्तात्रय स्पोर्ट बरोबर संघाची संजय राजमंदिरी. संजय दाखवते दोन नंबर ग्राउंडवरती अजूनही रिव्ह्यू घेतलेला अजून निर्णय आलेला नाही. आपण प्लीज लवकर रिव्ह्यूचा निर्णय द्यायचा आहे. अगदी तपासणी चालू आहे. तिथे उल्हास पाटील सर आणि अनिल राऊत सर डोळ्यात अक्षरशः ट्रेन घालून तपासणी करत आहेत. शॉट आउट झालेले आहे. अर्थात इथे आणखी एक पॉईंट प्राप्त होते जो दत्तात्रय स्पोर्ट बरोबर संघाला 5-4 अशा प्रकारे सिंपल डॅमेजचा मोठा आणि 3च्या डिफेन्समध्ये रायडर झाले बाद. 2 पॉईंट प्राप्त होते. सुपर डॅमेज सुंदर डिफेन्स. दत्तात्रय स्पोर्ट बरोबर संघाची रायडर अर्थात या ठिकाणी बाद झालेली आपण बघतोय. जर्सी नंबर 10 या ठिकाणी बाद झाले आणि ती म्हणजे समीक्षा टकरे हिला सुपर टॅकल झाला आहे. दोन फरक जर आपण पाहिला तर आता मात्र कर्नाळा स्पोर्ट पनवेल आगेकूच करतोय. कधी कर्नाळा स्पोर्ट पनवेल तर कधी दत्तात्रय स्पोर्ट पनवेल या मॅचमध्ये आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6-5 असा फरक या मॅचमधला अत्यंत रोमांचक मॅच सुरू झालेला आहे. 6-5 या फरकाने मॅच कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघाची रेड जर्सी नंबर 2 आपण बघतोय. ऋतुजा पाटील रेडवरती आहे. ऋतुजा पाटीलची रेड रिक्त हाताने परतले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 12 अर्थात दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघाची राजनंदिनी बाहुळे जबरदस्त अप्रतिम डिफेन्स बघा. डिफेन्स आहे. क्षेत्ररक्षण मजबूत आहे ते कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघाचं. आता मात्र रचना मात्रे या डिफेन्स इतका जबाबदारी से लढले पे घ्यायला जसाच तसा उत्तर बघा. रचना मात्रे सारख्या एक अलगच्या रायडरला डिफेन्स केलाय. हे उत्तर आहे. पनवेल मुलगा पनवेल मॅच बघायला इथे मजा आला अक्षरशः. 5-6 असा गडफड आहे. अगदी रोमांचक स्थितीमध्ये दोन्ही बाजूने डिफेन्स मजबूत आहे. टाळ्या सिंक्या आपण बघतोय या ठिकाणी गुणफलक व्यवस्थित करायचं आहे. गुणफलक व्यवस्थित करा. अरे कर्नाळा पनवेलच्या समोर जरा आवाज द्या. कर्नाळा पनवेलच्या समोर जरा आवाज द्या. आवाज द्या. तुमचा आवाज येतो. आवाज द्या. गुणलेखन व्यवस्थित करून घ्या. 6-7 अजून सुद्धा एक गुणाने आघाडीवरती कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघ आपण बघतोय. परंतु सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहतो आपण. 6-7 अशा फरकाने इथे 4च्या डिफेन्समध्ये जर्सी नंबर 10 अर्थात दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघाची समीक्षा टकलेची रेड. या ठिकाणी पुन्हा रिव्ह्यू घेतलेला आहे. लक्षात घ्या. ग्राउंड नंबर 2 वरती पुन्हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच जरा लक्ष द्या. कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघाची रेडर रिंग हाताने परतले. अर्थात ऑफलाईनला क्रॉस करून ऋतुजा पाटील त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 8 आपण बघतोय. एकता पाटील दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघाची एकता पाटील
डाईव्ह मारलाय आणि त्याच वेळेला अँकल होल्ड समोर जबरदस्त येतोय. अप्रतिम लाजवाब डिफेन्स. जर्सी नंबर 7 कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची पायल निगडेची रेड. पायल निगडेची पहिली रेड या मॅच मध्ये. पायल निगडे रेड वरती आहे. 5च्या डिफेन्स मध्ये रेड राईट टू लेफ्ट रेड करतोय. बोनस ऑफ आहे डीप मध्ये रेड आणि जबरदस्त अफलातून झुंज. जरी दोन्ही संघ या ठिकाणी पनवेल एरियातले असले तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये काय झुंज चालू होती. अप्रतिम 7-8 असा फरक. 1 गुणाने आघाडीवरती कर्नाला स्पोर्ट पनवेल संघ आहे. अप्रतिम मॅच. म्हणजे या ठिकाणी अजून सेमीफायनल मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 वर आपण सुरू असताना पाहतोय. महिला कबड्डी ओंकार रेशवी हा सामना आणखी टप्प्यामध्ये मुंबईचा एक वेळी सामना जास्त पात्र होतोय. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. क्रीडा क्रमांक 3 वरती ओंकार रेशवी हा आघाडीवरती आहे. जिथे मरीदेवी धीरण हा पिछाडीवरती संघ पाहतोय. 13-6 अशा फरकाने क्रीडा क्रमांक 3 वरचा मॅच आहे. जिथे ओंकार रेशवी अनुराग सिंगचा संघ आगेकूच करतोय. फायनलच्या अगदी जवळ आपण बघतोय. काही क्षणांचा त्या ठिकाणी विलंब आहे आणि सामना 13-6 अशा फरकाने आपण तिकडे पाहतोय. परंतु पाटवादेवी रायवाडी आणि त्या ठिकाणी जो संघ आहे गोवा यांच्याबद्दल मॅचमध्ये अगदी टपमध्ये 19-17 अशा फरकाने इथे सामना आहे. तिथे रोहा संघ 19 तर 17 गुणांवरती पाटवादेवी रायवाडी जबरदस्त लाईव्ह या ठिकाणी रोहा संघाचा निर्णयाचा आपण बघतोय. आपण लाईव्ह मारतोय. अत्यंत रंगतदार मॅच. डायरेक्ट क्रमांक 1 वरती 5चं डिफेन्स आहे. बोनस ऑफ आहे. संघर्ष जवळपास आपण मैदान क्रमांक 3 कडे पाहतो. बजरंग रोहा 20 आणि बजरंग रोहा या संघामध्ये होत असताना पाहतो. तिकडे 06-14 अर्थात 06-40 या संघामध्ये पाहायला लागतोय. तर मैदान क्रमांक 1 साठी 8-9 स्पोर्ट्स 8 आणि रंगा स्पोर्ट्स 9 असा या ठिकाणी गुणाफलक मात्र झालेला. नक्कीच पहिला हाफ संपलेला आहे. क्रीडा क्रमांक 1 वरती जेथे 1 मात्र गुणाच्या आघाडीवरती संघ आहे तो कर्नाला स्पोर्ट पनवेल संघ आहे आणि त्यामुळे पहिल्या हाफमध्ये 1 गुणाची महत्त्वाची आघाडी जरी प्राप्त केली असली तरी सुद्धा पनवेल विरुद्ध पनवेल हा मॅच रंगतदार स्थितीमध्ये होईल. काटेची टक्कर या मॅचमध्ये आपण जर पहिला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर मेहनत घ्यावी लागेल. आणि पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेमध्ये आपण अंतिम बघा व्यासपीठामध्ये सुद्धा टाळ्या झालेल्या आहेत. जल्लोष झालेला आहे. म्हणजे सपोर्टर बघा सपोर्टर रोहा संघ या ठिकाणी फायनलमध्ये आलेला आहे. त्यावेळी फक्त 2 गुणांनी विजय संपादन केलेला आहे. संघ तुम्हाला नवीन विजेता गेल्या वर्षीचे दोन्ही उपविजेता आणि विजेता हे स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नवीन विजेते आज या स्पर्धेला नक्की प्राप्त होतील. ते पुरुष गटामधून परंतु महिलांसाठी सुद्धा पाटवादेवी रायवाडीपासून बजरंग रोहा या ठिकाणी एक अटीची मेडल मात्र त्या ठिकाणी झाली. दोन्ही युद्धचिंतकांना मात्र आशाही अभ्यास जिंकेल आणि जवळपास प्रसिद्ध प्रेक्षकांचा कळ पाहतात. तर सुरुवातीपासूनच ही स्पर्धा अतिशय अटकळीत होती.
तरी सुद्धा पांडवारी गावावर कदाचित हा सामना जिंकणार अशा देखील काही आशा या ठिकाणी होत्या. परंतु पांडवादेवी रायबोलिया संघाच्या आश्रमाला घडवल्या आणि नक्कीच त्या ठिकाणी बजरंग रोहा हा संघ त्या ठिकाणी विजयी झाला. अर्थात रोहामध्ये होते इथे सर्व हितचिंतक या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे संरक्षण आपण पाहायला बघा. आता मात्र अंतिम सामन्यामध्ये रोहा हा संघ मात्र दाखल झालेला आहे. मैदान क्रमांक 3 वर आपल्याला पाहायचं माहिती धेरड वर्सेस ओंकार वेशवी. कोणाला सर्व बाजी मारतोय आणि निश्चितपणे अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय. असं नक्कीच, कारण महिलांचा ओंकार वेशवी हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामध्ये पुरुषांचा संघ सुद्धा फायनलमध्ये येणार का हे सुद्धा चित्र तिकडे असू शकतंय. कारण ओंकार वेशवी या संघाने थोडीशी आगेकूच केलेली आहे, आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हे चित्र तिकडे जरूर पाहायला मिळेल. दहा 8 अशा गणपतीने बजरंग रोहा वर्सेस पांडवादेवी रायवाडी या सामन्यामध्ये बजरंग रोहा संघ 3 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पांडवादेवी आपला देखील आभार. अत्यंत सुंदर रेड या ठिकाणी पुश केला, डॅश केलेला आहे, जबरदस्त डॅश. यावेळेस संघाचा जर्सी नंबर 2 आपण बघतोय ऋतुजा पाटीलने जबरदस्त पुश केलं. 11-8 अशा फरकाने रचना मात्रे रेडवरती. रचना मात्रेची रेड सारख्या डिफेन्समध्ये राईट टू लेफ्ट रेड करतोय. बॅकिंग मारण्याचा प्रयत्न. रचना मात्र कोचच्या बाहेर 9-11 असा फलक आपण बघतोय. या सुवर्ण संधीचा फायदा दत्तात्रय स्कूल पनवेल संघाला होऊ शकतोय. कारण प्रमुख रायडर कोचच्या बाहेर आहे, रचना मात्र कोचच्या बाहेर. 9-11 अशा फरकाने सामना सुरू आहे. दोन गटांच्या संतोष काटकर आपला देखील स्वागत. क्रमांक 3 वरती आपण बघतोय 16-10 अशा प्रकारे म्हणजे 6 गुणांच्या आघाडीवरती ओंकार वेशवी संघ आहे. ओंकार वेशवी फायनल गाठणार का की या ठिकाणी या क्षणाला कमबॅक करणार का? त्या ठिकाणी जेव्हा मरिदेवी थेरड हा संघ 16-10 अशा प्रकारे मॅच केला. क्रमांक 3 वरती आपण बघतोय जे की आणखी एक सेमीफायनल सुरू आहे. दत्तात्रय स्पोर्ट पनवेल संघाची रेडवरती आहे. 5च्या डिफेन्समध्ये रचना मात्र कोचच्या बाहेर अर्थात आणि त्याचा फायदा उठवण्यासाठी सुंदर डिफेन्स. एक पॉइंट दत्तात्रय स्पोर्ट पनवेलला तर 1 पॉइंट आपण बघतोय तो म्हणजेच कर्नाटक स्पोर्ट पनवेलला रिव्ह्यू घेतलेला. कर्नाटक स्पोर्ट पनवेल संघाने रिव्ह्यू घेतला. कर्नाटक स्पोर्ट पनवेल संघाचा रिव्ह्यू आपण बघतोय. संजय सर पुढचे सामने द्या. फायनलचे सामने आहेत, खोलीचे सामने आहेत. आपण फायनल घेऊया. पंचविशीची फायनल घेऊया. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पंचविशीची फायनल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पंचविशीची फायनल आपण घेऊया. अर्थात नांदादेवी नांदापाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे. नांदादेवी नांदापाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती चला लाईन करून घ्यायचं. पहिली पंचविशीची फायनल नांदादेवी नांदापाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे. चला लवकर या, लवकर लाईन अप करा.
चला जय हनुमान वाघोडे नांदादेवी नांदेपाडा आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा बघायचा आहे पहिली फायनल पंचदशी गटामधून नांदादेवी नांदेपाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे मित्रांनो आज संकष्टी आहे तुम्हाला सर्वांना संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा एकदा जोरात आपण निवेदन करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद आपण आता फायनलला सुरुवात करणार आहोत सर्वांनी काय करायचे फायनलला चांगला वापर व्यवस्थित आपण नवीन सर्च व्हायचे नगर क्रमांक 1 वरचा रिव्ह्यूची तपासणी झाली आहे नगर क्रमांक 1 वरती वेटिंग वरती आहे रिव्ह्यू कर्नाटक स्टेट काँग्रेस संघाने रिव्ह्यू घेतला होता नगर क्रमांक 3 वरती वेशवी संघ 18 गुण तर मरिदेवी भिरण हा संघ 11 गुणांवरती म्हणजे 7 गुणांच्या आघाडीवरती अनुराग सिंगचा संघ आपण बघतोय फायनलच्या अगदी जवळ सर्व खेळतात अर्थात 7 गुणांचा लीड आहे पुढे 11 अशा प्रकारे सामना क्रमांक 3 वरती सुरू आहे ओंकार वेशवी महिलांचा संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आता मात्र पुरुषांचा संघ फायनलमध्ये प्रवेश केला तर डबल धमाका हा नक्कीच आहे वेशवी गावामध्ये आजचा दिवस आजची रात्र ही सुवर्ण अक्षरात लिहिली जाऊ शकते कारण दोन्ही संघ जिल्हास्तरीय पुरुष संघ आणि जिल्हास्तरीय महिला संघ असे दोन्ही संघ फायनलमध्ये आज जर पोहोचले तर आजचा दिवस आणि ही स्पर्धा ही वेशवी गावामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार ती मात्र शंका नाही आहे वेशवी गावचे जे पाठीराखे असतील सपोर्टर असतील जे यूट्यूबवरती हा मॅच बघत असतील तर त्यांच्यासाठी खरोखरच आजचा दिवस आजची रात्र ही स्पर्धा आपल्यासाठी नक्की ठरू शकतोय कारण 18-11 अशा प्रकारे आपला पुरुष संघ ती फायनलच्या अगदी जवळ आहे ही फायनलमध्ये प्रवेश केला तर आजचा दिवस आजची रात्र आजची ही स्पर्धा अगदी सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार क्या बात है अनुराग सिंह सिंह इज किंग तिथे मल्टीपॉइंट रेड होते मल्टीपॉइंट रेड केलेली आहे अनुराग सिंगने अर्थात जिथे 12-18 असा वेळ आपण पाहिला तिथे अनुराग सिंगची रेड होती क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय 12-10 असा गुणफलक आहे कर्नाटक स्कूल कॉलेज 10 आणि डॉक्टर स्कूल कॉलेज 12-10 अशा प्रकारे आहे चला नांदादेवी नांदेपाडा आणि जयहनुमान वाघोडे आपल्याला फायनल कॉल केला आपण चला यामध्ये लवकर चला सध्या थांबवतोय या ठिकाणी अनुराग सिंगची जबरदस्त एंट्री वेशवी संघ या ठिकाणी 22 गुणांवरती आणि दोन्ही संघांनी 12 गुणांवरती आहे आणि अनुराग सिंग अप्रतिम आवाज अनुराग सिंगचा या ठिकाणी दोन्ही संघ या टायमाला फायनल मध्ये बहुतेक एकच मिनिटाचा प्रमुख राहिला असेल
चला नानादेवी नंदापाडा जयमन वाघोडे, नानादेवी नंदापाडा आणि जयमन वाघोडे. चला आपण फायनलसाठी या लाईनअप करायचं आहे. विनाविलंब या. चला मधुकर पाटील आपला संघ आणायचा आहे. यानंतर चला लवकर जल्लोष दाखल. चला नानादेवी नंदापाडा आणि जहनुमान वाघोडे आपला संघ फायनल कॉल. या लवकर चला लवकर. रोमा वर्सेस व्यक्तिमत्व बनवणार आहे. दोन्ही संघाला काय करायचं, व्यक्ती संघाला वेगवेगळ्या आपण बाहेर जायचं नाहीये. आपण इथे थांबायचं. व्यक्ती संघ जो आहे ना, ओपनचा व्यक्ती संघ थांबायचं. तुम्ही राहू नका प्लीज. आपण बाहेर जाऊ नये. मला वाटतं या ठिकाणी नानादेवी नंदापाडा हा संघ उपस्थित होत आहे. चला नानादेवी नंदापाडा हा संघ उपस्थित झालेला आहे. जयहनुमान वाघोडे आपण नवीन. चला जयहनुमान वाघोडे या लवकर चला लवकर. ये पूरे टूर्नामेंट में अगर कोई जबरदस्त खिलाड़ी होगा तो अनुराग सिंह होगा. ऐसा लग रहा है. क्रीडांगण क्रमांक 2 वरती फायनलचा सामना सुरू होईल. त्या सामन्यासाठी पंच म्हणून किशोर माली, गणेश ठाकूर आणि सतीश भगत आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा नावा घ्यायचा आहे. पंच किशोर माली, गणेश ठाकूर आणि सतीश भगत आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पंचांच्या भूमिकेसाठी जायचं आहे. चला नानादेवी नंदापाडा हा संघ उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतोय जयहनुमान वाघोडे. चला आपण जयहनुमान वाघोडे या लवकर चला लवकर. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सेटिंग चेंज केलीच ना झाड. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुष जिल्हास्तरीय फायनल. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुष जिल्हास्तरीय फायनल ओंकार देशवी विरुद्ध बजरंग रोहा. पुरुष जिल्हास्तरीय फायनल ओंकार देशवी विरुद्ध बजरंग रोहा. आपण सुद्धा या. विनाविलंब आपण चला. चला मधुकर पाटील आपण विलंब करू नका. या चला लवकर या लवकर. वॉकी गायब आहे आणि हेडफोन येत आहे. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती पंचविशी गटामध्ये फायनल अर्थात नानादेवी नंदापाडा विरुद्ध जयहनुमान वाघोडे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या लवकर चला लवकर. क्रीडांगण क्रमांक 3 वरती ओंकार देशवी क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपला. नवीन विरुद्ध ओंकार देशवी. या सामन्यामध्ये ओंकार देशवी हा संघ विजयी झालेला आहे. 9 गुणांनी ओंकार देशवी हा संघ विजयी झालेला आहे. या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे ऋतिक पाटील.
ऋतिक पाटील मलदेवी थेरड आपल्या पाठोशी घेऊन जायचं आहे. ऋतिक पाटील मलदेवी थेरड साईडला घे. चला मधुकर पाटील आपला संघ आणायचा आहे. तू आता तू चालला तिकडे. चला मधुकर पाटील नागातून जाणे पडा. हे करा. चला लवकर करा वेळ होते आपल्याला. जय हनुमान वाघोडे आपण चला. यार धावा आहे जय हनुमान वाघोडे मधुकर पाटील आता आमचा आवाज सुद्धा संपला आहे. बघा या लवकर या सरळ लवकर. ऋतिक आलेला मी विनंती करतो ऋतिकला सार्वजनिक पुरस्कार अर्थात सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांना विनंती करतो आपण ऋतिक पाटीलला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. ऋतिक आपल्याला पुढे या समोर या. ऋतिक या. ऋतिक बॅडलर चला वाघोडे संघ उपस्थित झालेला आहे. नांदेड नांदेपडा आपण चला. वाघोडे संघ उपस्थित झाला आहे. नांदेड नांदेपडा हा सगळं उपस्थित झालेला आहे. जय हनुमान वाघोडे चला. जय हनुमान वाघोडे आपण चला. शिट्या टाळ्या आवाज. आपण बैलांचा सामना पाहतोय. 12-10 अशा प्रकारे जिथे 2 दिवस आघाडीवरती काढणारा पदवीर संघ आहे. परंतु अगदी मॅच आपण बघतोय रोमहर्षक मॅच. चला वाघोडे संघ आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. आपण विधानसभेवर चला. अंशाने आणि त्याचा सामना आपण बघतोय. 12-10 अशा प्रकारे सामना अगदी जबरदस्त रोमहर्षक स्थितीमध्ये. वाघोडे संघ उपस्थित नाही आहे अजून सुद्धा. चला कर्नाटक पनवेल संघाचे रेडर अर्थात जर्सी नंबर 7 रेवती पायल लेगडे. पायल लेगडेची भेट आपण बघतोय. पायलची कमाई केली. पायल लेगडे एक दिवस गुणफलक वाढवलाय. 13-10 अशा प्रकारे मॅच आपण बघतोय. 3 गुणांनी आघाडीवरती कर्नाटक पनवेल. त्या श्रेणीला 73 पनवेल संघाची आघाडीची राईड आहे.
अत्यंत चपळ रेड, वेगवान रेड. सहाचा डिफेन्स मध्ये रेड करतो. क्षेत्ररक्षण बघा, मजबूत क्षेत्ररक्षण आहे. पुश इथे पहा, जर्सी नंबर 12 बघा, कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची रश्मी पाटीलचा जबरदस्त पुश आणि त्याला अँकल होल होता. ही सिंग महिला संघातही पुरुषांपेक्षा कमी नाही आहे. त्यातून येतात काही सिंग सिटी. आम्ही जरी दोन्ही पनवेलमधला असलो तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये कधीही कमी नाही आहे. वागोळे आपण जरी फायनल मध्ये असला तर मात्र आता पॅनल्टी दिली जाईल बघा, गुणांची पॅनल्टी असेल बघा. जर आपला संघ 2 मिनिटाच्या आतमध्ये नाही तर फायनल मध्ये आपण पॅनल्टी आपल्याला देऊ शकतोय आणि ती गुणांची पॅनल्टी असणार आहे बघा. शेवट आम्हाला निर्णय घ्यायला आणलेला आपण, आपल्याला बराच वेळ आपण प्रतीक्षा करत होतो, परंतु 2 मिनिटामध्ये जर वागोळे उपस्थित झाला नाही तर 2 गुणांची पॅनल्टी दिली जाईल. वागोळे सुद्धा उपस्थित होत आहे. धन्यवाद. वागोळे विरुद्ध नादादेवी नागापाडा हा फायनलचा मॅच खेळाडू क्रमांक 2 वरती पंचकृषी मधून आपण त्यांना आमंत्रित करूया. थोडीशी वाट द्या. प्रेक्षक मध्ये आहेत ते बाजूला या. प्रेक्षक 1 नंबरवरती खुर्ची टाकून प्रेक्षक बसलेले आहेत, ते बाजूला थोडा. इथे प्रेक्षक आहेत ते लहान मुले, तुम्ही थोडेसे बाजूला व्हा. आपण 2 संघ बोलवतो तिकडे. डीजे रेडी. तर संघ उपस्थित येतोय पंचकृषी मधून. पहिला संघ आहे नांदादेवी नागापाडा. वेलकम. फायनल अलिबाग रिवर्स पंचकृषी, शिवसागर पंचकृषी आणि बामणगाव पंचकृषी अशा 3 पंचकृषी मधून फायनल मध्ये संघ आलेला आहे. जिल्हास्तरीय फायनल पुरुष ओंकार वेशवे विरुद्ध बजरंगरोवा. आपण चला सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांना शुभेच्छा द्यायचे. सागरचा सामना आहे. पुढे लाईटवरती यायचंय. शेठ तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी. ऑल द बेस्ट. नाव काय आहे तुमचं? आदेश पाटील. निकेश फुके, सौरभ पाटील, रोहन
ऋतिक पुढे राहा ऋतिक तळे आणि कोच आपण मला कमी या ठिकाणी दुसरा संघ आपण जयमान वाघोडे संघाला शुभेच्छा देत असेल नाव सुमित भाई सर्वात सिनियर खेळाडू आहे दोन्ही संघाला निवेदन आहे आपण शिस्तीने खेळा हा खेळ आहे एकमेकांबद्दल प्रेम भावना ठेवा आणि खेळाचा उद्देश हा तुमच्यासाठी केलेला आहे तर त्या भावनेने तुम्ही खेळायचे पण त्याने सुरुवात करायची नाणेफेकी करण्यासाठी खेळाडू पुढे यायचे पंच ताबा घ्यायचा आहे फायनलला स्टार्ट होते अंकुर घालून तुम्हाला नियम सांगतील चालू करतोय नांदेड पाडा विरुद्ध वाघोडे संघामध्ये एकदा आवाज जोरात विरोधी संघासाठी तिथे काही महिला बसल्या त्या संध्याकाळपासून आहेत तुम्हाला काही सलाम आहे कंटिन्यू आपण मॅच बघत आहात तर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे महिलांचा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पहिला संघ वेशवी आणि त्याच्या विरुद्ध संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय सलग तिसऱ्या वर्षी 3 टन जो संघ फायनल मध्ये आपण पाहतोय तो म्हणजे कर्नाळा स्पोर्ट बनवेल हा फायनल मध्ये प्रवेश करतोय या पर्वातल्या 3 टन मध्ये आपण कर्नाळा स्पोर्ट बनवेल संघाला महिलांच्या